राष्ट्रवादीचा मत फार एकदम स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मराठा समाजाच्या मागासपणाचा सिद्ध करण्यासाठी आयोग जे नेमला गेला आहे त्याचा आजही उल्लेख शिंदे समितीचा झाला, तेही पूर्ण काम त्याचं झालं पाहिजे। कारण आजच्या निर्णयामुळे कुणबीचे सर्टिफिकेट असलेले नोंद असलेलेच लोकांना मिळणार आहे, बाकीचे कोणी जे नसेल ते त्यांनाही मिळालं पाहिजे। ते सगळं आमच्या पक्षाची ही अधिकृत भूमिका आहे आणि इतरांना पण काही नुकसान न झालं पाहिजे ह्याच्याही खबरदारी घेतली पाहिजे। छगन भुजबळांची भूमिका मराठाला देऊ नये असं नाही आहे, त्यांनी कुठेही असं त्याचा विरोध केलेला नाही। आणि जर खरोखर कोणाच्या कुणबीचे प्रमाणपत्र असेल आणि मागच्या काळात राहून गेले असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही आहे आणि तेच आजची भूमिका सरकारची आहे, आमची पण आहे। आणि छगन भुजबळ साहेबांनी कुठेही असा काही विरोधाभास काही केलेला नाही आहे आणि काही गोष्ट काय असेल तर नक्कीच बसून चर्चा करून योग्य रीतीनं सगळ्या गोष्टीचा मार्ग निघू शकते। आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने आज एकनाथ शिंदे साहेब असो, त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसजी असो, अजितदादा असो, सगळ्यांनी मिळून एकनाथजींनी जे मार्ग काढलेला आहे आणि जे आज ज्याच्यावर सगळ्यांचं समाधान झालेलं आहे, जरांगे पाटलांनी त्यांच्या उपोषण मागे घेतलं, सगळं म्हणजे खुशीच्या वातावरणामध्ये आज जे काही घडलं आहे वाशीमध्ये त्या गोष्टीशी, त्या भूमिकेशी आम्ही 100% सहमत आहोत। सर, छगन भुजबळ म्हणाले की आजच्या दिवसात त्यांनी आक्षेप नोंदवला आहे आणि उद्या तज्ज्ञांची बैठक बोलवली की ओबीसी आरक्षणामध्ये आपण मराठ्यांना कसं काय घेऊ, कुणबी नोंदी कसं घेऊ, त्यासाठी उद्या तज्ज्ञांची बैठक बोलवली आहे। छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसीचा लढा आज नाही 30 वर्षापासून मी पाहतो आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची, आजची किंवा उद्याची, ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले, राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही, ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका म्हणतात, हा एक पार्ट आहे। पण माझ्या त्यांच्या जेव्हा जेव्हा बोलणं झालं त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुणबीचे दाखले जर कोणाचे असेल तर मी विरोध करण्याचं कारण काय आहे। शेवटी जे कुणबी तर आज पण आहे ना, कुणबी तर आज ओबीसीच्या श्रेणीमध्ये आहेतच आणि जर आता कुठला कुणबी समाज नाही, कुठलाही समाज जे ओबीसीमध्ये आहे आणि त्यांच्या कुठल्याही एक व्यक्तीला दाखला मिळाला नसेल आणि आज ते मिळत असेल काही कास्ट व्हेरिफिकेशन म्हणा की बाकीच्या जे काही रेकॉर्ड्सच्या आधारावर, ते काही द्यायला काही कोणाचा विरोध असणं योग्य नाही। पण हे खरं आहे की बाकीच्या गोष्टी जे काही आहे, अधिक काही सवलती बाकीच्याही जे म्हणजे आता त्यामध्ये समजा थोडे लोक वाढले, मी काही जास्त झाले असं नाही म्हणत, वाढले थोडेफार, तर ते ॲडजस्ट करायच्या सरकारने त्या मनस्थिती दाखवलेली आहे की आम्ही ओबीसीच्या बरोबरीच बाकीच्या काही जे सवलती आहे आम्ही ॲडिशनली देऊ शकतो असं बोलले ना। आज जे काही मी ऐकलं, कारण मी तिथे नव्हतो, मी टी व्हीवरच ऐकत होतो की एकनाथ शिंदे साहेब तिथे भाषण करत होते, मनोज जरांगे जे काही बोलत होते, त्या आधारावर मी सांगतो की काही कुठलाही असा काही फार काही संशय असण्याचं कारण नाही। सगळे सोयीचे आरक्षण टिकणार नाही कोर्टात असं छगन भुजबळ। आता बघा, कोर्टाच्या उद्याचं काय राहील ते मी आज कोर्टाच्याबद्दल भाष्य करणं योग्य आहे का? पण एक खरं आहे की महाराष्ट्र सरकारनीच क्युरेटिव्ह म्हणजे काय, पूर्वीच्या जे कोर्टच्या डिसिशन होता ते तुम्ही परत रिव्ह्यू करा, त्यामध्ये आम्हाला थोडा अधिक काय म्हणायचं आहे, जे काही आमच्या बाजू पूर्वी मांडल्या त्यापेक्षा अधिक आमच्याकडे माहिती आम्ही देऊ इच्छितो। क्युरेटिव्हचा मतलब तुम्ही परत ती केस रिओपन करा आणि काही नवीन फॅक्ट्स आणि नवीन परिस्थितीप्रमाणे तुम्ही त्याला आम्हाला काहीतरी संशोधन करून द्या। एक क्युरेटिव्ह सुप्रीम कोर्टात पुढे होती, ते परवाच ऐकले गेली, 24 तारखेला बहुतेक हिअरिंग होती आणि रिझर्व्ह फॉर ऑर्डर्स आहे। आता सुप्रीम कोर्ट काय ऑर्डर देते नाही देते त्याच्याविषयी मी आज नाही बोलू शकत आणि आज नाही उद्या कोणालाही कोर्टात जायचा म्हणजे अधिकार आहे। कोर्ट काय निर्णय करेल तो विषय वेगळा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.